हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर हो का बानो आपली बानूचा दात सकाळ सकाळ पडला. काय करावं, दुधाने लईच किल्ले तर बानूचं दात लईच अवघड. तुम्हाला दाखवते बानूचं दात खालचं कसं आहे ते. आता ते दाखवणार बी नाही. हो का हो का घासले ना तरी पण ती काय होते तर निघते असं खळखळ खळखळ दुधाने होतेत ना तसं. दुधाने होते तसं काय करावं. तर हो का वन्नी अशी झाकावा लागते पुरीच्या तोंडावर. माशा आजारी पडतंय ना माणूस. हो का असं झाकायचं दिसलं हो का असं आजारी पडतंय. तर काय बरं काय झालं माहिती का, दुधाने तिचं असं दात पाक किल्ल्यात या दातासारखं दातच राहिलं नाही. तर असं आंघोळ घालताना सुद्धा असा हात घालायचा म्हणलं ना तरी दात खाळ 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 असं होते ते. म्हणजे नॅट देऊन घासू शकत नाही. आणि ब्रेशने नाही घासत मी. का माहिती आहे का, तिचं सगळं दात असं पाक आपण आता समजा किडलेलं दात कसं असतात, म्हणजे चॉकलेट हे खाल्लेलं लहान लेकराचं दात कसं असतात तसं झालंय तिचा प्रकार. म्हणजे दुधामध्ये बिस्किट लहानपणापासून दूध, त्यामुळं मग तिचं दात असं हे झालंय ते पाक. आणि तुम्हाला मी दाखवलं असतं पण आता दिला बरं का मी फेकून. तुम्ही माणसानं प्रत्येक गोष्ट दाखवते तर तसं काय नाही. तर सकाळ सकाळ बानूच्या तोंडातनं रक्त निघलं, वाईट वाटलं. तेव्हा बानू खेळते आपली आता. बघितलं का, वाकडं दाखवते बघा. अगं वाकडं दाखवते दिसलं का. तका तका वाकड कशी दाखवते मला. लय आगाव पोरगी आहे. तका तका वरचं तेवढं मोठं दात आहे तर चांगलं, पण खालचं दात जरा लईच खराब झाले तर काय करावं. अशा माशा बसते त्या म्हणून ना ते हाणत बी नाही पोरगी. वाकडं कशी दाखवते तका दिसलं का. किती आगाव. कोण म्हणाल का पोरगी आगाव नाही म्हणाल का कोण, सांगा बरं तुम्ही. बोलायला लागले की तशी करते पोरगी. लयच आगाव आहे. असं टाकावं लागते त्यातनं दिसतंय सगळं तिला. फक्त माशासाठी तसं करावं लागते. तर हो का दूध आणलंय बानूचं तात्याने. 2 दिवस झालं तात्याचं आणतात. आणि कोथिंबीर घेतली आईनं. बानूचं पाणी तापते आता. आंघोळ घालून घेणार आहे तिला. माझी झाली आंघोळ आता. आई गेलती तिच्या वल्लाकडं. 2 दिवस राहिली, ही 1 दिवस राहिली. आता आली आंघोळ करते. माझी झाली आंघोळ. तर बानूचं पाणी तापलंय आता. बानूला आंघोळ घालून घेते. म्हणजे तिला पण सकाळनं आंघोळ घातली का नाही असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आता कुणाचं पण साहजिकच आहे ना, आंघोळ तर केली तर अंग मोकळं होतंय. बरोबर आहे का नाही. आता ही लेकरू सारखं झोपूनच असतंय असं. हो का असं झोपूनच असतंय. मग ही किती ताकद असेल हा, विचार करायची गोष्ट आहे का नाही. अगं पाखरू दिसलं का, तारावर दिसत आहे तो का बसलंय. गेलं उडून. उगाचच वरटतंय टिटिटिव. तर आपल्या झाडाची फुलं पाक गळायला लागले. ती घेवडा लावलाय. घेवडा तर असतोच सारखा आपल्या इथं. घेवडा लावला. ही कुणाला बी पाहिजेला असेल तर मला सांगा. कारण माझ्याकडंच पहिल्या स्टार्टिंगला मी घेवडा इथं लावलेला होता ना, त्यावेळेस पाटी शेंगा निघत होत्या. आपण काही इकल्या नाही त्या, पण दिल्या खायला. कुणी पण मागायचं, द्यायचं, न्यायचं तोडून असं. आणि मग बी ठेवलाय वानावळा. तर कुणाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी देईन तुम्हाला. कारण मला असा वेल लईच आवडतो. आणि असा मंडप करायचा. आता थोडा मंडप करत ठीक आहे एवढा मंडप केलाय. तिकडं फुलाचं झाड आहे, ते पेरूचं झाड आहे. पेरू लागले तर खंडीभर, पण लईच फुलं गळायला लागले ते. आता त्याला इंजेक्शन भरावं लागल. आता इंजेक्शन 250 रुपयाला 200 रुपयाला इंजेक्शन आहे त्याचं. आता बघू काय होतंय. तर चला, मला आज हे दाखवायचं होतं की बानूचं दात आज एक पल्ला, अजून 2-3 हालत्यात.
असं बघ बारीक 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 तुकडं पडायला लागले. त्या गारगुटीचं कसं तुकडं पडतात तसं असं सलंगत दात काय निघाना गेला या. तर असो आता काय करणार आहे, इलाज नाही तुझी तिलाच. आता किती दुखत असेल सांगू शकत नाही, पण बघू आता दातावरल्या काय भेटतंय काय नाही. पॅकिंग दात करायचं कोणतं औषध भेटतंय ते मेडिकलमध्ये मी बघते आणि आणते आपल्या बानूला. तर चला बाय सगळ्यांना.